साजरा करतात? 14 वर्षाचा वनवास भोगून प्रभू रामचंद्र लंकेवर विजय मिळवून आपल्या या अयोध्येमध्ये परत आले होते आणि मग लोकांनी गावात गुढ्या उभारून प्रभू रामचंद्राचं, लक्ष्मणाचं, सीतामैयाचं स्वागत केलं होतं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस. गुढीपाडवा म्हणजे तो आजचा दिवस. लोकांनी गुढ्या उभारल्या आणि महाराज त्या गुढीचं वर्णन अनेक साधू संतांनी केलं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. लक्षात ठेवा, त्या गुढीचे अनेक अभंग प्रमाण आपल्याला ऐकायला मिळतात. मी सांगेन तुम्हाला, प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास भोगून आजच्या दिवशी म्हणजे उद्याच्या पाडव्याच्या दिवशी परत आले होते. आणि म्हणून अयोध्येच्या जनतेने रांगोळ्या सडा काढून गुढ्या उभारून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामैया या सगळ्यांचं स्वागत अयोध्येमध्ये केलं होतं. आणि तेव्हापासून हा गुढीपाडवा साजरा केला जातो. आणि हेच वर्ष असता नवीन वर्ष पाडव्याला सुरू होतं. चला, सरकारचा लेखाजोखा कोणत्या महिन्यात असतो? मार्च एंड. म्हणजे साल कधी धरल्या जातं? डिसेंबरला, मार्च एंडिंगला. पोरांच्या परीक्षा कधी असतात? मार्च. 10वी 12वीच्या परीक्षा होऊन सुट्ट्या कधी लागतात? मार्च महिन्यात. आणि तो मार्च संपला की पाडवा असतो. म्हणजे अर्थ लक्षात ठेवा बरं का, जे वर्षाचा जर अर्थ संकल्प 31 आणि त्या दिवशी खातात पितात, जस काय वर्षभरी माळकरीच आहेत म्हणून ते एका दिवशी खाण्यापिण्याचा असं काय आहे का? अरे वर्षभर तेच आहे ना. मग ते नवीन वर्ष कुठेतरी गटाराच्या साईडला पडून साजरं होतं. आणि हे नवीन वर्ष परिवाराला घेऊन गोडधोड नैवेद्य करून गुढी उभारून आनंदात रांगोळी सडा संमार्जन करून साजरं केलं जातं. तुम्ही बघा, नवीन झाडाला नवीन पालव्या कधी फुटत असतील तर तो महिना हा आहे. जुने पानं गळून जातात आणि त्याला नवीन पालव्या फुटतात. तो महिना म्हणजे हा महिना आहे चैत्र महिना. म्हणजे हा पाडवा आपल्या सगळ्यांचा खूप आनंदाचा जाऊ अशी धोंडूता त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि उद्या सकाळी सर्वांनी लवकर उठा. उद्या गुढी उभारायची. गुढी म्हणजे काय? बांबू असतो आणि बांबूला एक सुंदर वस्त्र गुंडाळलेलं असतं आणि त्याला लिंबाचा पाला बांधलेला असतो. बरोबर आहे. आणि आरोग्यासाठी तो चांगला असतो. तांब्या असतो, तो बी आरोग्यासाठी चांगला असतो. आणि त्याला गोड एक हे बांधल्या जाते. बरोबर आहे ना, गाठी बांधल्या जाते. सगळं आहे त्याच्यात, कडू गोड आंबट सगळ्या गोष्टीचं मिश्रण म्हणजे उद्याचा पाडवा आहे. म्हणून जे काही झालं असेल आजच्या दिवसापर्यंत ते आज सोडून द्या. आणि उद्या नवीन वर्षाचं कोणाचं भांडण जरी असेल तर आज ते सोडून द्या. आणि उद्या ती गोड गाठी घेऊन त्याच्याकडे जा आणि त्याची गाठ घ्या, त्याच्या तोंडात ती गाठी घाला आणि म्हणा जे झालं ते विसरून जाऊ. आता नवीन वर्षाची सुरुवात नवीन विचाराने करूया. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. बस अविवेकाची काजळी सोडा, विवेकाचा दीप घेऊन आपण चाला. एवढी जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो. आणि उद्याच्या सर्वांना नवीन वर्षाच्या भरभरून अशा शुभेच्छा देतो. उद्यापासून जे लागणारं नवीन वर्ष आहे तुमचा पाडवा सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ अशी माऊलींच्या चरणी, धोंडू तात्यांच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि उद्या कथेची वेळ 12ची आहे एवढं लक्षात ठेवा. 12 सव्वा 12ला आपण सर्वांनी हजर व्हा एवढी तुम्हाला विनंती. वाणीला विराम. वेळ भरपूर झालेला आहे लक्षात ठेवा. पण काय नाही, कोणी कंटाळलेलं मला काही दिसत नाही. सगळे माणसं फ्रेश बसलेली आहेत. म्हणून तुम्हा सर्वांना आलेल्या, बाहेरगावून आलेल्या श्रोत्यांना धन्यवाद देतो. अनेक गावची मंडळी आहे, कोणत्याची काही मंडळी आहे.